मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आम्ही पुण्यावरून भीमाशंकर आणि नाशिकचं त्र्यंबकेश्वर असं दर्शन करून मी माझ्या भावाकडे रात्री सापुताऱ्याला आम्ही तिथे राहिलो आणि सकाळी तिथून आम्ही निघालो आणि आता आम्ही पोचलो आहोत ते स्टॅच्यू ऑफ युनिटीला. श्री हरिहर ओम श्री सांब सदाशिव नमस्तु शुभम भवतु. सर्वांना माझा प्रेमपूर्व नमस्कार. आराध्य कृपेने कलेच्या विश्वामध्ये आपल्या या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास परिवारामध्ये मी कला साधक तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आणि एकच बोलावंसं वाटतं, जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं. इथे पहा, आपल्याला लांबूनच स्टॅच्यू ऑफ युनिटीचं दर्शन व्हायला सुरुवात होते आणि आपण जिथे गाडी लावलेली आहे तिथे पार्किंग पासून ते स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या पाठी मागून आपण असं बाजूने स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या समोर जातो आणि तिथून पुन्हा आपल्याला एक एक तिथले व्हेइकल्स आहेत ते आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत नेतात. आणि पार्किंगपासून सुद्धा इथपर्यंत येण्यासाठी तिथे काही बसेस किंवा रिक्षा आहेत आणि त्या रिक्षांचे रंगही गुलाबी आहेत आणि ते चालवण्यासाठी विशेषतः महिला आहेत. किती छान. कारण आपण नेहमीच म्हणतो वुमन पॉवर, तर ती इथे आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर अशा इथे व्हेइकल्स आहेत की त्या तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत पोहोचवतात किंवा बाजूने अगदी चालण्यासाठी सुद्धा त्यांनी तिथे आपण उभं राहिलं तर ॲक्सिलेटर्स आहेत ते तुम्हाला पुढे नेऊन सोडतात. इथे पहा, स्टॅच्यू ऑफ युनिटी लिहिलेलं आहे आणि इथून पहा समोरच दिसतंय ते म्हणजे भव्य दिव्य असा हा स्टॅच्यू ऑफ युनिटी. खरोखरच म्हणजे आपण प्रत्यक्ष दर्शनी पाहिल्या त्याची भव्यता आणि दिव्यता ही लगेच जाणवून येते आणि हेच आपल्या भारताचं वैशिष्ट्य आहे. ते व्हेइकल्स आपल्याला इथे सोडतात आणि इथून अजूनही बरंच असं स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे. त्यासाठी पुन्हा इथे असे एक्सिलेटर्स आहेत वर जाण्यासाठी. आणि पहा, तिथेही चालण्यासाठी आपल्याला तसेच होते, इथेही वरती जाण्यासाठी आहेत. खूप छान सोय आहे ही. आणि इथे हा असं आपण वर आल्यानंतर जेव्हा त्या स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे पाहतो तेव्हा जाणवतं की ही एवढी मोठी भव्यता आहे. पहा, मी इथे जातीये त्या स्टॅच्यूजवळ आणि हे जे मी दाखवतेय ना इथे, ही त्या स्टॅच्यूची चप्पल दे, म्हणजे त्यांनी चप्पल हे त्याचा बेस असं केलेलं आहे आणि तिथे मी हात फक्त माझा जातोय. म्हणजे त्याची भव्यता तुम्हाला केवढी आहे हे नक्की लक्षात येत असेल. आणि त्याच्यावरती डिटेलिंग सुद्धा खूप छान केलंय. हे स्कल्पचर आर्ट, ह्या सगळ्या आर्ट ज्या आहेत ना, आता पहा इथे शिवणकाम वगैरे सुद्धा त्यांनी चपलेवरचं व्यवस्थित दाखवलंय. आणि धोत्राचे जे वळी, ह्या सगळ्या गोष्टी तिथे इतक्या छान दाखवल्यात. आजूबाजूचा परिसर आपल्याला जाता जाता पाहता येतो, तो एन्जॉय करता येतो. आणि हेही मी तुम्हाला दाखवतेय की तिथे किती छान सोय केलेली आहे. म्हणजे जिथे आपण जातोय तिथे जर का पर्यटन स्थळ आहे तर तिथे कशा सोय असल्या पाहिजेत हे खरोखरच इथे येऊन खूपच मला आवडलं. की वयस्कर लोक असतील तर त्यांच्यासाठी हे खूपच छान आहे. त्यानंतर हे आहे ते म्युझियम आहे, म्हणजे खालीच म्युझियम आहे तिथे. आणि तिथे आतमध्ये पहा, हा असा चेहरा आहे आणि हे जे फेस आहे ते पाहून त्याचीही भव्यता एवढी आहे की आपल्याला त्याच्या पुढे आपल्याला स्वतःला खरोखर खूप लहान वाटून जातो. आता हे तिथे त्यांनी असं गुजरातमध्ये जे काही म्हणजे काही गोष्टी केल्या जातात, मग तिथलं काही जीवन आहे, तिथली लाईफस्टाईल काय आहे, किंवा तिथे काय काय हँडमेड्स काही बनवले जातात, ते काय काय आहे ते त्यांनी तिथे
शो केलं आहे, सगळं तिथे दाखवलेलं आहे. आणि पुन्हा हा असा तिथे स्टॅच्यू आहे आणि हे सगळं आपण आतमध्ये पाहू शकतो. आता इथे पहा, काही आहेत ना, त्यांनी फोटोग्राफ्स असे वगैरे तिथे हे दिलेले आहेत. म्हणजे गुजरातमध्ये काय काय वन्यजीव आहे, तिथे काय झाडं आहेत, तिथलं खाद्यसंस्कृती काय आहे, हे सगळं त्यांनी इथे असं दाखवलेलं आहे. असं छान त्यांनी घुमटा आकार केलेला आहे. त्याच्यामध्ये असं छान त्यांनी हे पहा, की ह्या पिशीज आहेत तिथे, किंवा काही गोष्टी त्यांनी तिथे काय काय आहे हे सुद्धा अगदी इतके छान डिटेलमध्ये सगळं दाखवलंय, सांगितलंय. म्हणजे हे पाहण्यासाठी खरोखर वेळ तेवढा हवा, तेवढा प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला वेळ देता यायला हवा. आणि हे पहा, प्रत्येक गोष्ट म्हणजे तिथे झाडं कोणती आहेत, कोणत्या कोणत्या प्रकारची झाडं आहेत, कोणते पक्षी आहेत, कोणते प्राणी आहेत, तिथलं काय वैशिष्ट्य आहे, हे सगळं त्यांनी तिथे दिलेलं आहे आणि त्याच्या खाली लिहिलं आहे. त्यामुळे आपल्याला ते पटकन लक्षातही येतं. हे पहा, महुआ का फूल. आपण महुआचं गाणं वगैरे पण तुम्ही ऐकलं असेल कदाचित. हिंदी गाण्यांमध्ये फार त्याचा उल्लेख असतो. तर हे असं जे सुरेख आपल्याला त्या गोष्टींची आठवण होते. आणि हे तिथे हे सगळे प्राणी पक्षी हे गुजरातमध्ये आहेत असं त्यांनी इथे दाखवलं आहे. आणि ते मी पाहून थोडं आपण पुन्हा जर पुढे गेलो तर मी पुढे दाखवतेच तुम्हाला काय आहे ते. हा जो स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे, म्हणजेच हा स्टॅच्यू किंवा पुतळा जो आहे, याचं उद्घाटन आपले भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी याचं उद्घाटन केलेलं होतं. आणि त्यांनी त्याचा इथे फीडबॅक दिलेला होता. तुम्हाला वाचायचं असेल तर ते तुम्ही तिथे व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. आणि अशा प्रकारे आम्ही तिथून आता बाहेर पडलो आणि मध्ये काही वेळ होता, कारण संध्याकाळी 7:30 वाजता वगैरे इथे लेझर शो असतो. तर ते पाहण्यासाठी आम्ही पुन्हा येणार आहोत, पण मधल्या वेळामध्ये इतर काही गोष्टी पाहून येऊ म्हणून आम्ही पुढे निघालो. आता इथे पहा, असं इथे काही गार्डन आहेत. आता हे जे आम्ही चाललो आहोत ते आहे व्हॅली ऑफ फ्लॉवर्स. खूप सुंदर असे इथं झाडं आहेत आणि गेल्या गेल्याच असं आकाश बघा, इतकं अगदी सुंदर. त्याच्यामध्ये तिन्ही संजेची वेळ आहे ही, त्यामुळे आकाशात रंग फारच सुंदर दिसत आहेत. आणि झाडांना पण पहा, असे छान आकार दिलेले आहेत. म्हणजे प्राण्यांचे, पक्ष्यांचे. त्याला जी कंपाऊंड केलं आहे ते सुद्धा अगदी झाडांचंच केलं आहे. त्याला छान कटिंग केलेलं आहे. काही कमानी केलेल्या आहेत, त्याही झाडांच्या केलेल्या आहेत. झाडांना छान आकार दिलेत. आणि काही ठिकाणी असे बघा वारली पेंटिंग केलेले दिसत आहेत. हे पहा, तर कला ही खरोखरच आपल्याला मनमोहकच असते. म्हणजे कोणत्याही आपण रूपामध्ये त्याला पाहिलं ना तरी ती आपलं मनमोहून घेतेच आणि प्रसन्न वाटतं ह्या गोष्टींमुळे. आता इथे पहा, हे गुलाबी रंगाचे गुलाब आहेत. खूप सारे हे देसी गुलाब आहेत बरं का. आणि असं देसी गुलाब जे असतात ना, ह्याचा गुलकंद खूप छान होतो. हे पहा, खूप सारे देसी गुलाब इथे फुललेले होते आणि खूप सारी झाडंही होती त्यांची. इतका छान आकार मोठा असा गुलाबाचा होता, त्या रंग पण इतका सुंदर होता. आणि मग मला काही ते बघून म्हणजे फोटो काढण्याचा मोह आवरलाच नाही नेहमीप्रमाणे. तेव्हा आम्ही इथे असे खूप सारे फोटो काढले. आणि मग हा देसी जो गुलाब आहे ना, तो माझ्याकडेही होता बरं का घरी. मी छान असा लावून घेतला होता, पण काही कारणाने तो आता खराब होऊन गेला. पण आता मी घरी गेल्यावर पुन्हा ते लावणार आहे असं माझं नक्की ठरलेलं आहे. इथे पहा, असे पांढऱ्या रंगाचे पण गुलाब खूप सारे येत आहेत हे. आणि म्हणजे जेवढी पानं आहेत तेवढेच फुलं यायचं असं म्हणायला हरकत नाही. इतरही काही फुलांचे प्रकार इथे आहेत. खूप सारी फुलांचे प्रकार आणि खूप रंग, वेगवेगळे आकार, वेगवेगळे प्रकार, खूप काही पाहायला मिळालं आहे पहा इथे. आणि खरोखरच खूप सुंदर आहे. खरोखर खूप सुंदर आहे. म्हणजे बोलण्यासाठी मला शब्द कमी पडत आहेत.
पहा, ही खूप सुंदर आहे. तुम्ही इथे सूर्यफूल वगैरे सुद्धा म्हणजे, आणि आता इथे आम्ही आलो आहोत, आय एम इन व्हॅली ऑफ फ्लॉवर्स असं लिहिलेलं होतं आणि तिथेही छान फोटो वगैरे आम्ही काढून पुढे आता इथून आम्ही परत पाठी फिरलो. आणि कारण अंधार होत आला होता आणि आम्हाला अजून एक गार्डन पुढे आहे, तिथे 7 ते 10 हा टायमिंग आहे. तिथे लाइटिंग वगैरे असतं. तर युनिटी ग्रो गार्डन आहे ते. जाताना पहा, हे वेगळीच अशी आहेत ना, एखाद्या भावल्यांसारखे वगैरे त्याचा आकार वाटत होता आणि बऱ्याच शेंगा होत्या याला. अशी बरीच वेगवेगळी फुलं अजून आम्ही इथे पाहिली. त्याची माहिती पण तिथे लिहिलेली होती. ते सगळं पाहत पाहत आता आम्ही परतीकडे निघालो होतो आणि तिथे हे युनिटी ग्रो गार्डन होतं. छान असे वेगवेगळे आकार बनवले होते आणि त्यांनी त्या आकाराला असं लाइटिंग केलेलं होतं. आणि लहान मुलांसाठी हे खूप छान आहे असं मला वाटतं, की ते छान एन्जॉय करू शकतात लहान मुलं. आम्ही पण पाहिलं, पण फार वेळ घालवला नाही. कारण पुढे जाऊन अजून आम्हाला सरदार सरोवर डॅम जो होता तो पाहायचा होता. आणि त्यानंतर जे आपला स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे तिथे प्रोजेक्शन मॅपिंग शो आहे, तोही आपल्याला जाऊन पाहायचा आहे. त्यामुळे आम्ही इथे वेळ न घालवता पटपट पटपट पाहिलं. वेगवेगळ्या झाडांचे आकार, प्राण्यांचे आकार, असं त्यांनी ते तिथे केलं होतं. आणि इथे पहा, मी जे म्हणते ना, सरदार सरोवर डॅम, हे पाहायला आम्ही इथे आलो. इतकं छान आहे ना हे, की म्हणजे आपल्याला आपल्या देशाची भव्यता कळतेच. आणि ही बॉर्डर आहे बघा, 3 बॉर्डर आहेत इथे. आणि ह्या वेळेला जे ना, खरोखर दृश्य इतकं सुंदर होतं. म्हणजे तिन्ही सांजेची वेळ होती. अंधारही अगदी पडलेला होता असं नाही, पण सुंदर असा तो आत्ता अगदी सूर्य मावळेल अशी जी वेळ होती. पक्षी परतीला आपल्या आपल्या घराकडे निघालेले होते. आणि ते पहा, असं मध्येच एक बेट तयार झालं होतं आणि त्याच्यावरती ते पक्षी येत होते आणि त्याच्यावरती किती सुंदर रंग दिसत होते, गुलाबी, कुठे हिरवा, कुठे काय. आणि इथे जे होते ना, ते आम्हाला तिथली माहिती सांगत होते, की हे पाणी इथून येतं, ते पाणी तिथून येतं. बरीच त्यांनी ती माहिती सांगितली. आता एका व्हिडिओमध्ये इतकी सगळं सांगणं पण खरोखरच, तुम्ही थोडंसं गुगल केलं की हे लगेच तुम्हाला येऊन जाईल पण. आणि हे पहा, खूप मोठं डॅम आहे हे. आणि हे पाहिल्यानंतर आता आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथे प्रोजेक्शन मॅपिंग शो पाहायला आलेलो आहोत. आणि पूर्ण असं त्यांनी इथे आधी ब्लॅकआउट केलं होतं आणि हा शो सुरू झाला. आता मी तुम्हाला थोडक्यात मला जी काही स्टॅच्यू ऑफ युनिटीची माहिती मिळाली ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. की स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जो स्टॅच्यू किंवा पुतळा जो आहे तो जगातला सर्वात उंच असा पुतळा हा आहे. आणि ह्याची उंची जी आहे ती 182 मीटर्स आणि 597 फूट उंच आहे. आणि ह्याचं कारण पण म्हणजे ना, की गुजरातच्या विधानसभेतील एकूण 182 जागा आहेत, जे राज्याच्या एकतेचे प्रतीक आहे. आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे भारताचे गृहमंत्री म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक प्रमुख नेते आणि स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री ते होते. त्यांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आणि स्वातंत्र्यानंतर 562 संस्थानांचं यशस्वी एकीकरण करून भारताला राजकीयदृष्ट्या एकत्रित आणण्याचं महान कार्य त्यांनी केलं. स्वातंत्र्यानंतर विखुरलेल्या संस्थानांना भारतात विलीन करून अखंड भारताची निर्मिती केली. आणि ह्याचमुळं त्यांना आपण भारताचे लोहपुरुष, आयरन मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं. आणि याचं शिल्पकार हे राम सुतार आहेत. आणि ह्याचा उद्देश किंवा पर्पज हा भारताच्या विविध संस्थानांचे विलगीकरण करून अखंड भारत बनवण्याचं
त्यांचं जे स्वप्न होतं त्या कार्याचा गौरव करणं म्हणून हा स्टॅच्यू ऑफ युनिटी हे बनवण्यात आलं. या बांधकामासाठी 75,000 घनमीटर 75,000 घनमीटर कॉन्क्रीट, 5,700 टन स्टील, 18,500 टन लोखंडी सळ्या, 18,500 टन आयरन आणि 22,500 टन ब्रास वापरून केलेलं हा स्टॅच्यू आहे. बांधकाम पूर्ण होण्यासाठी साधारणतः ह्याला 33 महिन्यांचा कालावधी लागला आणि त्याला खर्च पण अंदाजे जवळजवळ 2,979 कोटी रुपयांचा. आणि हा करार जो आहे लार्सन अँड ट्युब्रो यांच्याशी करण्यात आला होता आणि ऑक्टोबर 2014 या प्रकल्पाची संकल्पना, बांधकाम आणि देखभालीसाठी पुतळ्याचं बांधकाम 31 ऑक्टोबरला 2014 पासून सुरू झालं आणि ऑक्टोबर 2018 पर्यंत हे पूर्ण झालं. आणि पुतळ्याच्या छातीपर्यंत असं जाण्यासाठी 2 लिफ्ट आहेत. तिथून आपण सरदार सरोवर धरणाचं जे विहंगम दृश्य आहे ना ते पाहायला मिळतं. आणि वल्लभभाई पटेल यांची जेव्हा जयंती असते ती म्हणजे 31 ऑक्टोबर 2018 रोजी, तेव्हाच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतळ्याचं उद्घाटन केलं. म्हणजे 2018ला त्यांनी ह्याचं पुतळ्याचं उद्घाटन केलं जेव्हा की त्यांचा जयंती असते. ही अशी थोडक्यात थोडीशी माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा हा व्हिडिओ आवडल्यास या वाहिनीला हिला पसंती द्या, हिचा प्रसार करा आणि हिचं सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका, म्हणजे नवीन भाग आला की तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.